सर्व मान्यवरांनी विधान करावा आणि सर्वांनी मिळून उद्घाटन करावं अशी विनंती करते. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पहिल्या कक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे. त्या कक्षामध्ये कलियुगाची आजची परिस्थिती दाखवलेली आहे. कलियुगाच्या परिस्थितीमध्ये जो सुरुवातीचा सीन आहे तिथे मासा दाखवलेला आहे आणि ज्या प्राण्याची हत्या केली जाते तो सुद्धा सांगतो की मला पण या सृष्टीवर जगायचा अधिकार आहे आणि मला पण त्याच भगवंताने बनवलंय ज्या भगवंताने तुम्हाला बनवलंय. त्यानंतर हा मांसाहार केल्यामुळे कोणत्या मनोवृत्ती होतात, धोका, लूटमार, खोटं बोलणं, त्याच्यानंतर आतंकवादीसारखी प्रवृत्ती निर्माण होणं, लहान लहान मुलांवरती गोळीबार, अमानुष त्यांनी कापून दुसऱ्या कक्षाचे उद्घाटन करावे. तर दुसरा कक्ष आहे विश्व परिवर्तन यज्ञ. या कक्षामध्ये मान्यवरांचं स्वागत आहे. तर अशा मनोवृत्ती झालेल्या कलियुगी आपल्यातले जे विकार आहेत, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तर ईर्ष्या, द्वेष, घृणा, नफरत या सगळ्यांची या यज्ञामध्ये आहुती द्यायची. यज्ञ म्हणजे जो आपण अग्नीने पेटवला गेलेला आहे तो यज्ञ नव्हे, तर साक्षात परमपिता शिव परमात्म्याने त्याच्या विद्यालयाची निर्मिती केली आहे. याचंच खरं नाव राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ आहे. ज्यामध्ये पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मनुष्याला आपल्या आत असणारे जे विकार आहे, व्यसन आहे, दुर्गुण आहे, हे त्या यज्ञामध्ये टाकून ते जाऊन भस्म झाल्यानंतर परमात्म्या शिवद्वारा प्राप्त शक्ती आपल्या जीवनात धारण करायची आहे. जसे की पवित्रता आहे, उदारता आहे, नम्रता आहे, शांती आहे. हे आचरणात आणल्यानंतर आपण कोणत्या दुनियेमध्ये जाणार आहे, ज्याला खरंच सतयुग म्हटलं गेलेलं आहे, ते सतयुग पुढच्या कक्षामध्ये हे बघायला मिळणार. रिबीन कापून मान्यवरांनी त्याचं उद्घाटन करायचं आहे. तर या स्वर्णिम दुनियेमध्ये मान्यवरांचं मनापासून हार्दिक 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 स्वागत आहे. तर हे तेच मनुष्य आहेत जे कलियुगामध्ये भ्रष्टाचारी होते, पापाचारी होते, व्यसनाधीन होते. तर जेव्हा त्यांनी त्या महायज्ञामध्ये स्वतःची दुर्गुणांची आहुती दिली, त्यानंतर त्यांच्यामध्ये सद्गुणांची धारणा झाली, ध्यान धारणा करून त्यांनी आपलं जीवन परिवर्तन केलं. असेच ते साधारण मनुष्य आत्मे जेव्हा ते सतयुगाची या सृष्टीवरती निर्मिती होते तेव्हा अशा रूपामध्ये देवी देवतांच्या रूपामध्ये या सृष्टीवरती ते जन्म घेतात आणि जन्मापासूनच त्यांच्यामध्ये दैवी संस्काराची ही वृद्धी झालेली असते. आणि या युगामध्ये कुठलाही विकार नाहीये. या युगामध्ये देवी देवतांचा पवित्र शक्तीच्या आधारे जन्म होऊन ज्याला म्हटलं गेलं योग बल, या योग बलाच्या आधारे जन्म घेतलेले हे पवित्र देवी देवता या सृष्टीवरती आपण म्हटलंय की जहाँ डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. तर तो हाच भारत देश आहे जो पुन्हा निर्मित करण्यासाठी साक्षात परमपिता शिव परमात्मा